तुम्ही एक बोलताना एक मुद्दा काढले म्हणजे समोर आणलेला आहे, या ज्या एसटी आहे त्या फ्लायओव्हर वरून जातात आणि सुसाट जातात, त्यांना कुठेही थांबा नाही त्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, ज्या आपल्या जुन्नर तालुक्यात लोकल ज्या गाड्या आहे एसटी महामंडळाच्या, त्या कुठेही चालू नाही या स्थितीला. त्यामुळे सर्वसामान्य जे हे विद्यार्थी आहे त्यांना जाण्याशिवाय वेळेत जायलाच पाहिजे ना त्यांना, आणि जाण्यानंतर ते पर्यायाने जरी बसमध्ये एखादा गाडीमध्ये आता विंडोजच्या गाडीमध्ये नको बसू म्हणले त्यांना बसणं भागच आहे ना, कारण त्यांना वेळेत शाळेत जायचे, त्या दृष्टीने ते बसावंच लागतं. नाही विलाज असतो त्यांचा. ती शासनाने दखल घेतली पाहिजे. वाड्या वस्त्यावरली ज्या लोकल गाड्या आहेत त्या त्यांनी त्या पद्धतीने सोडल्या पाहिजे, जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना वेळेत शाळेत जाता येईल, सुरक्षित प्रवास होईल या दृष्टीने. आता हे ज्या मिनी बसची समजा जुन्नर ते नारायणगाव सोय आहे, तशी आळेपाटा टू नारायणगाव आहे का? नाही बंद आहे. लोकल म्हणजे एवढं मोठा गर्दीचा रूट असूनही तिथं बंद. भरपूर वेळेस आम्ही निवेदन दिलं पण त्याची काही कोणी दखलच घेतलेली नाही. आणि वाड्या वस्त्यांवरच्या ज्या आमच्या बसेस होत्या, म्हणजे मुळात जी कांदळीतनं आज लोक निघाले आणि कांदळीत ज्या वाडीवर वस्तीवर जी बस येत होती ती खूप दिवसांपासून बंद आहे. दोनदा निवेदन देऊनही त्याची कोणी दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा सगळा आज प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. साहेब, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नेहमीच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात, सदस्य, सरपंच, हे एसटी डेपोचे जे हे आहेत अधिकारी, त्यांना वारंवार निवेदन देत असतात. मुलांना वेळेत पोहोचणं अनिवार्य असते, त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ती मुलं पोहोचण्याचा नाईलाजाने आजही आपण बघतोय. मागे मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वीच बेले राजुरीला तस्करीच्या वेळी ह्याच वेळेच्या सुमारास झालेला अपघात अतिशय जीवघेणा होता आणि त्याच्यातून आपला तालुका सावरतच होता. तेच आजची ही घटना झालेली आहे. लोक आपली दिनचर्या आटपून आता आमच्या अतिशय जवळच्या पाचरणे मॅडम गेलेल्या आहेत. एक मुलगा त्यांचा ॲबनॉर्मल आहे, एक मुलगा 10वीला आहे. मिस्टरांना नुकताच अटॅक आलेला आहे. घरी सासू सासरे आहेत. आता जी म्हणजे आपण म्हणतो उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचा जवळचा युवराज महादू वावळ हा मुलगा देखील म्हणजे आई वडील मुलांना देत नाहीत, की जरी किती लाडका असेल तरी आई वडिलांची इच्छा नसते, परंतु जाण्याला पर्याय नाहीये ना, मुलांना शाळेत जाणं. त्या मुलाची काळजी घेतली, मोटरसायकल दिली नाही, शेवटी त्याचा दुर्दैवी रस्ते अपघात हा झालेला आहे. निश्चित याच्यातून, आणि आपण बघतोय साहेब, अनेकांची प्रकृती अजून देखील गंभीर आहे. याच्यातून सावरणं म्हणजे मला वाटतं ही भावना कुठल्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायलाही कुठल्या अंतःकरणाने वाहणार आहे साहेब. निष्पाप लोकांचा बळी यामध्ये गेलेला आहे. सरकारला मी हेच या माध्यमातून आता झालेली घटना याच्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी शाळा कॉलेज ज्यावेळेला सुटतात त्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार निदान त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तरी तुम्ही तेवढे बस गाड्यांची अवेलेबिलिटी ही केलीच पाहिजे. तर आता पाहतोय आपण का ह्या ज्या इतका मोठा रूट आहे जवळ ना, तर लांबचा रूट आहे आळेपाटा नारायणगाव, मोठा आहे दोन्ही पण. आता एसटी म्हणते का प्रवासी नसल्यामुळे आपण एसट्या बंद केल्या. आता नारायणगाव जुन्नर कशी गाडी चालू आहे, छोट्या गाड्या चालू आहेत, तेवढं त्याच्या आतल्या आळापाटा ते नारायणगाव एक म्हणजे चांगलं झालं असतं. विद्यार्थ्यांचा बळी नसता गेला एवढा. सर्वात महत्वाचं असे बाब माझ्या अशी लक्षात आलेली, मी पुणे जिल्हा फिरतो, सगळीकडे फिरतो, परंतु ही जी एसटी आहे ही ज्या वेळेला जिथं बंद पडते त्यांनी तिच्या मागे काय ते लावलं पाहिजे, जेणेकरून ती एसटी आता काय माहिती एसटी बंद का चालली. आणि हे काय नुसतं आपल्या नारायणगाव रोडला नाही, पुणे जिल्ह्यात मी भरपूर जागे पाहिलेले एसटी आपली बंद पडलेली, कुठे राहते लालपरी, कुठं ना कुठं बंद पडते. आज कांदळेगावात इतका मोठा घाला पडलेला, आमच्या कांदळेगावची 6 लोक याच्यामध्ये गेलेली केवळ ह्या गलत कारभारामुळे. त्याच्यामुळं आज इतकं मोठं संकट आलेले. आज स्वतः जो एक्सपायर झालेला ड्रायव्हर आहे, ज्याची गाडी, त्याच्या मुलीचं आज महिन्यानी लग्न होतं. काय करायचं त्या मुलांनी? आज ती मुली आज ढायढाय रडती. त्याच्यानंतर ती दुसरी केस आहेत ती आमचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आदरणीय गणपतरावजी फुलोडे साहेब यांच्या गाडीवरचा ड्रायव्हर चांगला झाला, त्याला घरी आता म्हणजे दवाखान्यात नेलं, मेंदूच्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे केला आणि फक्त म्हणजे जात होतो दवाखान्यात, येत्या त्याला अटॅक आला, म्हणजे सर्व पाहता तो देखील गेला. ही दुसरी घटना घडली. त्याच्यानंतर आमच्या 14 नंबरचे तितर गुरुजी म्हणून ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांची मुलगी देखील गेली. ही एक तिसरी घटना. म्हणजे अशा 3. आणि एक मोमेडियनचं कुटुंब आलं होतं, या अफसरबाई याची एक मेहुणी आली होती, तुमच्याच गावात आमच्याच गावची, कांदळीचे सगळे एवढे जण, आणि एवढे जण आज 5 जण गेलेत. म्हणजे बस आणि एसटी तर येतच नाही आमच्याकडे मेन म्हणजे. त्याच्यामुळे अनेक वेळा मागणी केली, कांदळी गावामध्ये बस चालू, बस थांबा, वडगाव मार्गी येतच होती, परंतु ते मला आम्हाला परवडत नाही. आता तुम्ही सांगा, आमच्या गावची जर एवढी सीट बसलेली असताना 6 माणसं जातात आणि परवडत नाही म्हणतात,
आणि गाडीत मग ती माणसं कशी काय गेली? मग या अवैध प्रवासी वाहतूक कशी काय हा होती? मग ती एकतर बसही नाही, बस नाही म्हणल्यावरती ते जाणारच ना. मग ते काही विद्यार्थी परीक्षा पेपर असं काय म्हणून गेले. एसटी महामंडळाचं चुकीचं धोरण काढणीभूत. आता आपलं असंही सुद्धा म्हणता नाही, पण ते काही दोन्ही बाजू आहेत त्याच्यात. इंजिन हे बंद पडतं, पण बंद पडल्याच्या नंतर तुमचं काय प्रोसिजर कसं असतं त्या एसटी वाल्याने कमी कमी मागत रॅकेट तर लावलं पाहिजे. ही गाडी बंद आहे म्हणजे कळतं ड्रायव्हरला काय माहिती गाडी बंद आहे का, तो चाललेला असतो. म्हणजे कमीत कमी तेवढं तर ते एसटी महामंडळाने सूचना द्यायला पाहिजे. सूचना देणं गरजेचं, बंद पडल्यानंतर काहीतरी केलंच पाहिजे एवढं आम्हाला सांगता. धन्यवाद सर.